नमस्कार श्रोते हो, माझ्या कथा मंजरी चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. माझे वडील डॉक्टर ह.ना. फडणीस यांच्या प्रवचनांवर आधारित हे जगणे आनंदाचे या पुस्तकातला भाग 5 आज आपण ऐकणार आहोत. एकाने मला प्रश्न विचारला होता की विपश्यनेसंबंधी तुम्ही बोलणार आहात ना? ज्यांनी विपश्यना केली आहे ते सगळे बुद्धाची शिकवणूक असं सांगतात. बुद्ध तर ईश्वराला मानत नाहीत. बुद्ध निरात्मावादी आहे, निरीश्वरवादी आहेत. कित्येक गैरसमज आहेत बुद्धांच्याबद्दल. गेल्या हजारो वर्षांमध्ये जगभर लोक ज्यांच्या चरणी नतमस्तक झालेले आहेत अशा एका भारतीय व्यक्तीचं नाव घ्यायचं झालं तर एक गौतम बुद्ध सोडले तर दुसरी व्यक्तीच नाही. ऐतिहासिक व्यक्ती होऊन गेलेली आहे. दशावतार माहिती आहेत तुम्हाला? हे दशावतार म्हणजे उत्क्रांतीच्या अवस्थेतले टप्पे आहेत. मानवी उत्क्रांती कशी झाली याचं ते प्रतिबिंब आहे. आपल्याला जाणवणारं हे जे सगळं विश्व आहे ते फार फार पूर्वी नव्हतं. विज्ञान असं सांगतं की साधारण 1500 कोटी वर्षांपूर्वी काहीही नव्हतं. एकदम महास्फोट झाला आणि त्याच्यातून आकाशगंगा आली. मग कितीतरी लाख वर्षांनंतर बाकीचे ग्रह निर्माण झाले. त्यानंतर सूर्यमाला निर्माण झाली. सूर्यमालेत नवग्रह आहेत, त्यामध्ये पृथ्वी आहे. त्या पृथ्वीवरती जीवसृष्टी आहे. तिचा पहिला जीव एक पेशीचा हा पाण्यामध्ये निर्माण झाला होता. म्हणून पहिला अवतार मीन अवतार, मत्स्य अवतार. त्यानंतर तोच प्राणी पाण्यात राहून जमिनीवरती आला. असा कोणता प्राणी? हे प्रतीक आहे. दुसरा अवतार कूर्म अवतार. कूर्म म्हणजे कासव. कासव पाण्यात पण जगतं, बाहेर पण जगतं. कासवाच्या गमती आहेत. तो एकमेव प्राणी आहे की जो आपलं सगळं अंग आतमध्ये ओढून घेतो. स्थितप्रज्ञाच्या श्लोकामध्ये त्याचं वर्णन आलं आहे ना. घेई ओढून संपूर्ण विषयातून इंद्रिये, जसा कासवतो अंगे तेव्हा प्रज्ञा स्थिरावली. देवळात गर्भगृहाच्या बाहेर एक कासवाची मूर्ती असते. गर्भगृहामध्ये प्रवेश करण्यापूर्वी म्हणजे आपल्याला आतमध्ये जायचं असेल तर कासव जसं आतमध्ये अंग ओढून घेतं तसं सर्व भोग विषयातून आपण आपलं अंग आतमध्ये ओढून घ्यायचं आहे. त्यानंतर पूर्णतः जमिनीवर राहणारा वराह अवतार. त्यानंतर अर्धा मनुष्य अर्धा प्राणी असा तो नृसिंह अवतार. वाटलं तर सिंह म्हणा, नाहीतर नर म्हणा. प्राणीही आहे, मनुष्यही. म्हणजे पशुत्वाकडून मनुष्यत्वाकडे वाटचाल सुरू झाल्याचं प्रतीक. त्यानंतर पूर्ण मनुष्य, तो छोटासा होता, वामन होता. आकाराने छोटा होता म्हणण्यापेक्षा बुद्धीने प्रज्ञेने तो एवढा विकसित झालेला नव्हता. त्यानंतर आला परशुराम. म्हणजे मनुष्य मोठा झाला पण तो चुकीच्या मार्गाने निघाला. कोणाबद्दल तरी मनामध्ये शत्रुत्व घेऊन हातात परशु घेऊन तो निघाला आणि नरसंहार केला. त्यानंतर आला तो मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम. श्रीराम हे प्रतीक आहे मर्यादेत वागण्याचं. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असं रामायणाचं सार आहे. भावनेच्या आहारी माणसाने जाता कामा नये. कर्तव्य कर्म काय आहे ते समजून वागायचं. या सगळ्या मर्यादा तोडून वागणारा असा 8वा अवतार आला भगवान कृष्ण. त्यांनी जे काय केलंय तसं जर तुमच्या आमच्या घरात समाजात कोणी करायला लागेल तर आपण त्याला तुरुंगात टाकू. कृष्णाचा जन्म तुरुंगात झाला पण तो बाहेर आल्यानंतर इतका मोकळा वागला. त्याच्या लहानपणच्या गोष्टी आठवा. स्त्रिया स्नानाला गेल्यावर त्यांचे कपडे चोरले. असं कुणी केलं तर तुम्ही त्याला क्षमा कराल? भगवान कृष्णाच्या 16,000 बायका होत्या. लग्नाच्या 3 होत्या. अर्थात त्याला वेगळा सांकेतिक अर्थ आहे. 8व्या अवतारानंतर 9वा अवतार आला तो बुद्धावतार. म्हणजेच सध्या आपण बुद्ध अवतारात आहोत. या भारतामध्ये गौतम बुद्धाचा जन्म झाला. तिथेच तो जगला. वयाच्या 29व्या वर्षी
अंतिम सत्य काय आहे ते पाहण्यासाठी तो घरातून बाहेर पळून गेला. हे जीवन विज्ञान काय आहे हे शिकण्यासाठी गौतम बाहेर पडला. 35व्या वर्षी बुद्धत्व प्राप्त झालं. परशुरामानंतर राम आला, नंतर कृष्ण, कृष्णाच्या नंतर बुद्ध, म्हणजेच लेटेस्ट एडिशन आहे. तुम्ही बाजारात गेल्यावर एखादं पुस्तक घ्यायचं असेल तर 9वी आवृत्ती मिळत असेल तर 9वी आवृत्ती घ्याल ना. बुद्धांची जी मुख्य शिकवणूक होती ती आत्ताही आत्तनो नाथो, आत्ताही आत्तनुगती. तुम्हीच तुमचे स्वामी आहात, तुम्हीच तुमची सद्गती आहात. असाच श्लोक भगवद्गीतेत आहे. 6व्या अध्यायातला 5वा श्लोक. उद्धरेतात्मनात्मानं नात्मानं अवसादयेत, आत्मैवात्मनो बंधु आत्मैव रिपु आत्मनः. आपला उद्धार आपणच करावा. आपलं अवमूल्यन चुकून सुद्धा करू नये. आपणच आपले बंधू आहोत आणि आपणच आपले शत्रू. कशी जोडी जमवली बघा. जोडी कशी असते? मित्र आणि शत्रू, नवरा आणि बायको, बहीण आणि भाऊ, स्त्री आणि पुरुष, दिवस आणि रात्र. आता बंधू आणि शत्रू अशी कशी जोडी आली? अशासाठी की शत्रू आणि मित्र या एकाच नाण्याच्या 2 बाजू असतात. आपला जो कोणी शत्रू असेल तो एकदम शत्रू होत नाही. तो आधी मित्र असतो. जो कधी तुमचा मित्रच नव्हता तर तो तुमचा शत्रू कसा होईल? कारण त्याची तुमची ओळखच नाही. फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. जो माझ्या उपयोगी पडतो तो माझा मित्र. आता तो उपयोगी पडेनासा झाला. मला साधक व्हायच्याऐवजी तो मला बाधक व्हायला लागला. मग तोच झाला शत्रू. आपल्याच आतमध्ये अशा काही गोष्टी आहेत की सुरुवातीला मित्र म्हणून आपण त्यांना बोलावलं, आपल्याजवळ ठेवून घेतलं आणि तेच आपले शत्रू बनले. बंधू या शब्दाचा अर्थ तो तुम्ही निर्माण करत नाही, तो तुम्हाला मिळालेला असतो. तर आपल्यामध्येच एक तत्व स्वनिर्मित आहे आणि दुसरं तत्व आहे जे आपण निर्माण करतो. त्याला मी, अहम असं म्हणतात. तो अहम सुरुवातीला फार चांगला असतो आणि नंतर तोच त्रासदायक व्हायला लागतो. आणि बंधू ज्याला म्हटलंय त्याला म्हणतात स्व. 3 शब्द आहेत बघा. स्व, निज, आत्म. जे आपल्यात आहेच आहे, जे कधी नष्टही होत नाही, ते म्हणजे स्व, निज, आत्म. आणि अहम म्हणजे मी. हा केव्हा तरी लहानपणापासून सुरू होतो आणि आयुष्यभर तो त्रासदायक ठरतो, शत्रू बनतो. पण त्या शत्रूला बंधू जरी नाही बनवता आला तरी मित्र बनवता येतं. म्हणजे तो आपल्याला मुक्तीच्या वाटेला नेतो. तर बुद्धांनी जे काही सांगितलं त्यामध्ये आत्ताही आत्तनो नाथो, आत्ताही आत्तनुगती. आत्त म्हणजे आत्म. बुद्ध पाली भाषेत बोलले, संस्कृतमध्ये नाही. बुद्धांच्या शिकवणुकीचं महत्त्व हे होतं की त्यांनी सांगितलं, कोणावरही तुम्हाला अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही. जे काही पाहिजे ते सर्वच्या सर्व तुम्हाला दिलेलं आहे. 3 गोष्टी दिल्या आहेत. एक तर शरीर दिलं आहे, या शरीरामध्ये मन दिलं आहे आणि या शरीर मनाला ओळखणारं असं तत्व ते पण दिलं आहे. मग आता भिक्षापात्र घेऊन काय मागताय? कोण कुणाला काय देणार? जे दिलेलं आहे त्याचा उपयोग करा. हेच आज विज्ञान करतं. विज्ञान कोणाकडून काहीही मागत नाही. आज इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीचं युग आहे. त्याचा उदो आहे. चांगली गोष्ट आहे. कारण विज्ञानात मी सांगतो म्हणून ऐक, श्रद्धा ठेव असा विचारच नाही. शोधून बघ, तपासून बघ, पडताळून बघ, प्रयोग करून बघ. बुद्धांनी हेच आवर्जून सांगितलं. तर श्रोते हो, आज इथेच थांबूया. याचे पुढचे भागही तुम्हाला ऐकायचे असतील तर चॅनेल सबस्क्राईब अजून केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा पुढच्या भागात. धन्यवाद.